व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. सुरू करायच्या का नवीन व्हिडिओला. तर भरपूर दिवस झाले आपले व्हिडिओ येईल नव्हते आणि त्याचं कारण असं आहे, आता पावसाचं प्रमाण खूप वाढलं आहे मित्रांनो. कारण आपल्याला आता रूट घेणं शक्य नाही आहे आणि घरचे कामं खूप चालू होते. लॉन्सला लग्न असल्यामुळे आपल्याला कुठं बाहेर जाता येईना. आणि दुसरी गोष्ट अशी, रस्त्याचं काम चालू आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, या साईडला माती टाकलेली आहे, याच्यावर आहे ना पूर्ण चिखल झालेला आहे आणि त्याच्या मुरुम नाही टाकलेला. आता हे रस्ते रात्रभर गाड्या चालून आहे ना, हा सुकला आहे. पण हे तुम्ही बघू शकता साईडनं असा पूर्ण चिखल झालेला होता. आत्ता एक जोडपं तिथं पडलेलं आहे. आता आम्ही चाललो आहे तिथं मुरुमाचं सांगायला त्यांना, जे रस्त्याचे कोणी ओनर असेल, ज्यांनी कोणी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे, त्यांना सांगायला की बाबा तुम्ही इथं मुरुम टाकून द्या, म्हणजे जेणेकरून बाकीच्या लोकांचे हाल होणार नाही. कारण जे लोक पडत आहे ना, त्यांचे छोटे छोटे मुलं गाडीवर बसलेले असतात मोटरसायकलीवर. आणि जर योगा नशिबाने अजून तर कोणाला काही तसं हानी झालेली नाही, पण तसे पडलेले दोन ठिकाणी पडले. मी सगळं बघितलं. आता अशा वेळेस शूटिंग काढणं म्हणजे ते चुकीचं राहतं. आपण त्यांना पहिली मदत केली पाहिजे म्हणून आपण त्यांना उचललं पहिलं. पण 2 ठिकाणी, आधी एका गाडीवर एक लेडीज 2 मुलं आणि असे एक जेंट्स होते. दुसऱ्या गाडीवर एक छोटं बाळ होतं आणि एक लेडीज आणि एक जेंट्स होता, असं होतं. ते पडले जोरात. आपण त्यांना एकदम सेफ्टी उचलून त्यांना पुढं काढून दिलं. आता आपण त्या लोकांकडे जाऊ लगेच. माझ्यासोबत काका येत आहेत. आता ते आर्मी रिटायर्ड आहे. मी त्यांना म्हटलं तुम्ही या, कारण त्यांचे जेव्हा काल गाडी बघितली अवस्था, तर पूर्ण चाक जाम झालेलं होतं बुलेटचं. तर ते बोलले आपण उद्या जाऊ आणि काय असेल ते त्यांना सांगून आपण इथं मुरुम टाकायला. आता काय जागा खूप लई मोठी नाही बरं का, तुम्हाला दाखवतो मी. त्या झाडापासून, वडाच्या झाडापासून तर ह्या एक म्हणजे असं समजा अर्धा किलोमीटरला कमी ना एवढी जागा असेल. एवढ्या जागेतच फक्त भरपूर चिखल झालेला आहे. आणि काय होतं, रस्तावाल्यांचं का ॲक्सिडेंट जर झालं तर ते एवढं सोपं नाही मित्रांनो. त्याच्यामुळे आपण काय करतो, आता तिथं जातो, त्यांना सांगतो, त्यांना मुरुम टाकायला लावतो. जर टाकला तर आनंदाची गोष्ट आहे. ते तुम्हाला दाखवून पण मी एकदा समजून सांगू काय होतं. त्याच्यानंतर पुढचा निर्णय जो आहे तो तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. हीच ती जागा इथं ना, ते गाडी स्लिप झाली, ते पडले. म्हणजे तिथून बघा, तिथून ब्रेक दाबलं, त्याच्यानंतर गाडी पूर्ण इथं खाली आली, इथं पडले मित्रांनो. इथं 2 ठिकाणी इथं पण चाक स्लिप झालेलं आहे वरती. त्याच्यानंतर हे आणि हे असं पुढचं तिथं ब्रेक मारून आहे ना गाडी, मग अशी इथं एवढं जागा स्लिप झालेली होती, म्हणजे एकदम भयान. मित्रांनो आताच आम्ही आता कंप्लेंट देऊन आलेलो आहे. त्याच्यानंतर काका इथं उभे, काका मी गेलेलो, त्यांची गाडी पूर्ण लॉक झालेली, टायर इथं खाली. तर त्याच्यानंतर 2-3 ॲक्सिडेंटचं पण हे झालेलं आहे, घसरले, त्याच्यावर पडले जोडपे. मी तुम्हाला सांगितलं आधी. आता थोड्या वेळात गाडी मुरुमाची येते, कधी येते माहीत नाही. जर लवकर आली नाही तर परत एकदा कंप्लेंट आम्ही करणार आहे. आता दिवसभर आम्ही त्यांचा पिचाच धरणार आहे. जोपर्यंत इथं मुरुम टाकत नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाही आज दिवसभर, आणि तुम्हाला पण दाखवणार. मित्रांनो आता इन्सिडेंट घडला, भयान एकदम जबरदस्त पडले. लेडीज होते, लेडीज. लागलं नाही ते तुम्हाला थोडासा? पाणी देईन आपण तिथं, मुक्का मारा लागला. 7 वेळेस आम्ही कंप्लेंट केलेलं आहे बरं त्यांना. पण ते काय आत्ता पाठवतो, नंतर पाठवतो गाडी, एवढं चालू चालू. आणि स्लिप नाही तुझं, स्लिपच चिखल्यामुळे. आता हे सकाळपासून 3री केस. हा, आता इथं एक जण पडलं होतं आणि आता ही उशीर झाला म्हणून जरा फास्ट. हा नाही दामन चाललं चिखल्यामुळं. ते काय होतं, घाई नको. हा ना, ते पूर्ण फुटले, बाहेर गेलंय, पूर्ण गेलंय, पूर्ण चेंज करावं लागेल सगळं पूर्ण चेंज करावं लागेल. साई आरती मंगल काय, साई आरती लॉन्स. हॅलो, हां डॉक्टर गायकवाड बोल रहा हूं. हे तुमच्या रस्त्याच्या कामामुळं आमची गाडी सरकली इथं. मातीचं सगळे टाकून दिलेली तुम्ही. इथं आरती लॉन्स, साई आरती लॉन्स. हां, मग नुसते माती टाकून दिली, गाड्या स्लिप होऊ राहिल्या ना इथं. आज जर काही नुकसान झालं मग गाडीचं जाऊ द्या नुकसान, पण आज माणसाला काही झालं.
न त्यांनी ते माती लोटायचं मशीन पण पाठवलं. त्याच्यानंतर मुरमाचा डंपर पण आलेला आहे. म्हणजे सकाळी 8 वाजेपासून आपण फॉलोअप घेतोय. त्यांनी आता जसं ते कामाची दखल घेतलेली. मशीन पण पाठवलं त्यांनी आणि डंपर पण आलेला आहे. म्हणजे आनंद आहे का कामाची लवकर दखल घेतली. मला 2-3 तास राखावं लागेल त्यासाठी, पण त्याच्यानंतर 2-3 ॲक्सिडेंट पण झाली इथं. तो मुरमाचा डंपर आत्ता घसरा मारतंय. सकाळपासून इतके ॲक्सिडेंट झाले. सकाळपासून इतके ॲक्सिडेंट झाले आणि ते आत्ता काम करते त्याचं. आता घसरा मारता येत त्याला. डंपरच त्यांचा स्लिप मारतो. एवढा मोठा लोड डंपर आहे तर तो चिखलावर स्लिप मारतोय तो. 4 एक्सीडेंट हो गए सुबह से. हाँ, अभी एक लेडीज़ गिरा था इधर. अभी उसको उठा के भेजा, पूरा रिकॉर्ड करके रखा है मैंने. हाँ, तो डॉक्टर बुलाया है इधर. डॉक्टर लेके गए उसको हॉस्पिटल पूरा. लोकांना टाइम नाही असं अजिबात. तुम्ही आधीच काम केलं असतं. मित्रांनो, आता रोड रोलर पण येतंय. म्हणजे तिन्ही कामं सगळंच होते. कंप्लेंट जी लवकर दखल घेतली, थोडा आनंद झाला. बरं वाटलं मला. काय होतं, भरपूर लोकांचं ॲक्सिडेंट झाला, स्लिप झाल्या गाड्या. तर त्यांनी लवकर दखल घेतली. झाले 2-3 तास रखडावं लागलं मला, पण ते झालं काम लवकर. रोडला जाणार आहे तर गैरसोय होणे म्हणून आपण व्यवस्था करतो मित्रांनो. रोड रोलर पण आलं आहे आता. म्हणजे ते काय इम्प्रेस होऊन जातं. लोक स्लिप नाही होणार पाऊस झाल्यानंतर. संध्याकाळच्या वेळेस 100% पाऊस येतोच येतो. काय शोध राहिले. कसली केबल आहे. हाँ, एयरटेल का. ये अभी वापस हमको इधर नाली निकलना है. ये अभी पानी के लिए. फिर कैसे करोगे. निकालेंगे इसको बाहर. तो हम
2 मिनिटात लगे पाठीमागं मोठी ट्रॅफिक जाम झाली माहिती आहे का. आणि लेअर पण असं इतकं पातळ पसरवत आहे ना, सगळे मोठे मोठे ढेपडे पाठवले. एकदा परत बोलून घ्यावं लागणार आहे चांगलं. आता हे रोड मॅनेजर आहे इथं. काम लवकर हवं आहे ना. आता हे दगड आणले ते, त्याच्यानंतर याच्यावर मुरमाची गाडी येते. आता किती वेळ लागतो मुरमाची गाडी यायला माहीत नाही आपल्याला, पण लवकर लवकर झाली चांगलं होईल, जेणेकरून इतरांची गैरसोय होणार नाही. आणि भाऊंनी इथं आता पावसाळ्याची नेमकी केबलमध्ये फसून दिली. आता नाली करायची वेळेस इथं अडचण येणार आपल्याला. परत त्यांना कॉन्टॅक्ट करून इथं बोलून घ्यावं लागेल. 511. आधी खडीची गाडी आली, त्याच्यानंतर मुरुमाची गाडी आली. आता त्याच्यावर मुरुम टाकायचा, त्याचं रोलर उभं आहे. खडी मुरुम त्याच्यानंतर मशीन आणि रोलर सगळे सोबतच आले. लवकर दखल घेतली त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना थँक्यू. मित्रांनो, काय होतं आपल्याच रस्त्यावर जे रस्त्याला जी वाहतूक आहे, येणारे जाणारे जे रस्त्याला आहे माणसं, ते ॲक्सिडेंटपासून आता वाचतील आणि सुरक्षित आपल्या घरी पोहोचतील. एवढंच ध्येय होता की रस्त्याचं व्यवस्थित काम होऊन जाऊ आपल्या रस्त्याचं, बाकी काही नाही. त्रास देणे हा कोणाचा हेतू नाही, फक्त 2-3 ॲक्सिडेंट झाले त्याच्यामुळे आपल्याला थोडी काळजी पडली. मुरुम आहे का माती? बाजून थांबा. दोन गाड्या तो एवढा हे करायला कव्हर करायला. गाडीचा चाक गेलाय पूर्ण इकडं. त्याला दम निघत नव्हता का? लोटून घ्या आता. चालू आहे ना, चालू आहे. लोटून घ्या पुढं. आता पूर्ण क्लिअर काम झालेलं आहे.